सिटी न्यूज वसा जनसेवेचा। काही दिवसांपूर्वीच बुलढाण्यातील एका वृद्ध इसमास सायबर फ्रॉडस्टरांनी 15 दिवस डिजिटल अरेस्टमध्ये डांबवल्याची बातमी प्रसारित झाली होती। सदरचे वृद्ध गृहस्थ यांनी 15 दिवस डिजिटल अरेस्टमध्ये राहिल्यानंतर सायबर पोलीस स्टेशन गाठताच सायबर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे यांनी पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाने सायबर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल शकील खान, पोलीस नायक राजदीप वानखडे, पोलीस नायक विक्की खरात, पोलीस कॉन्स्टेबल क्षितिज तायडे यांनी तांत्रिकदृष्ट्या गुन्ह्याचे चक्र फिरवीत तात्काळ सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे सदर घटनेचा गुन्हा दाखल केला आणि तात्काळ ज्या अकाउंटला वृद्ध इसमाने तब्बल 28 लाख रुपये पाठवले होते ते सर्व अकाउंट गोठवण्यात आले। गोठवण्यात आलेल्या अकाउंटपैकी एका अकाउंटला 22,50,000 रुपये गोठवण्यात सायबर पोलिसांना यश आले। वृद्ध इसमास कोर्टाकरवी रक्कम परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे। याकरिता बुलढाणा सायबर पोलिसांचे जनतेकडून कौतुक होत आहे। सदर ट्रेंडमध्ये असलेल्या डिजिटल अरेस्ट शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावावर लोकांना भुर्दंड घालणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येते। तसेच अशा प्रकारे जनसामान्यांवर सायबर फ्रॉड झाल्यास आपली तक्रार तात्काळ NCCRP पोर्टलवर नोंदवावी असं आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येते। पोलीस स्टेशन सायबर बुलढाणा या ठिकाणी 8/1/25 रोजी एक तक्रार प्राप्त झाली आहे आपल्याला। त्यामध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती जो आहे तो बुलढाणा शहरामध्ये त्याचे शेतीचे कागदपत्र घेऊन फिरत होता व शेती त्याला अर्जंट विकायची होती। एका सद्गृस्ताने त्याला पोलीस स्टेशन इथे आमच्या इथे आणून शेती काय विकताय याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की मला अर्जंट घरी जायचं आहे आणि मी डिजिटल अरेस्ट झालेलो आहे। त्याला व्यवस्थित बसून त्याला विचारपूस केली। त्यांनी सांगितलं की त्याला मुंबई क्राईम ब्रँचमधून फोन आलेला आणि त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्या मोबाईलवरून, या वृद्धाच्या मोबाईलवरून अश्लील फोटोग्राफ प्रतिष्ठित व्यक्तीला पाठवण्यात आलेले आहे आणि मनी लॉन्ड्रिंग सुद्धा झाली आहे। या कारणास्तव त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे। त्यामुळे त्यांना लवकरात लवकर घरी परत जावं लागेल आणि जे फ्रॉडेस्टर आहे ज्यांनी डिजिटल अरेस्ट आहे असे सांगितले त्यांनी त्याला अधिक 60 लाखाची मागणी केली होती। त्या संबंधाने तो पैशाची जुळवाजुळव करण्याकरता बुलढाण्यात इतरत्र फिरत होता। यावरून सदर इसमाची आम्ही तक्रार त्वरित दाखल करून गुन्हा नोंदवला आणि त्वरित फास्ट प्रोसिजर करून माननीय SP सर यांना, ॲडिशनल सर यांना याबाबत माहिती देऊन त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्वरित त्यांनी ज्या ठिकाणी पैसा पाठवला ते सर्व अकाउंट्स आम्ही गोठवले आहे। असे करून जी त्या वृद्धाची 28,30,000 रुपयाची फसवणूक झाली त्यापैकी आम्ही 22 लाख रुपये प्राप्त करण्यात यश प्राप्त केलेले आहे। त्या व्यक्तीकडून किती पैसे उकळण्यात आले? त्या व्यक्तीकडून 28,30,000 उकळण्यात आले होते। त्यापैकी आपण 22 लाख सीज केले आहे व इतरही अकाउंटचा आम्ही तपास करतो आहे व लवकरात लवकर ती रक्कम आम्ही जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोपी आहे का यामध्ये? यामध्ये सध्या आरोपी अटक नाही आहे। आता आपण अकाउंटचे पूर्ण डिटेल्स काढून आरोपीच्या अटकेबाबत प्रयत्न करतो। सिटी न्यूज बुलढाणा।